नमस्कार मित्रांनो, आपले जर महा ऑनलाईन सेंटर असेल, आपल्याकडे महा ई सेवा केंद्र असेल, तर आपल्यासाठी आहे एक महत्त्वाचं असं एक अपडेट असं आहे मित्रांनो, की महा ऑनलाईनमध्ये एक नवीन सर्व्हिस ही ॲड करण्यात आलेली आहे. तर ती कोणती सर्व्हिस आहे ही जाणून घेण्यासाठी तर मित्रांनो, आपल्याला आपला महा ऑनलाईनचा ID आणि पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन व्हायचे आहे. लॉग इन झाल्याच्या नंतर अशा प्रकारे एक नोटीस बोर्ड आपल्यासमोर येईल. तर आज तारीख आहे 10/7/2024. तर येथे आपण टायटलमध्ये पाहू शकतात की कॉमन फॉर्म. तर आपण येथे डिटेल्समध्ये पाहिलं तर सर्व आपले सरकार सेवक केंद्र चालकांना कळविण्यात येत आहे की सध्या आपल्या सेंटरवर जास्त गर्दी होत असल्यास नागरिकांना रांगेत जास्त वेळ उभा राहू नये यासाठी केंद्र चालकांनी आपल्या लॉग इनमधून कॉमन फॉर्म या सर्व्हिसचा वापर करून नागरिकाचे नाव, अर्जाचे नाव, जिल्हा, तालुका आणि मोबाईल नंबर अशी बेसिक माहिती नोंदवून त्या नागरिकाचा फोटो घेऊन त्या सर्व्हिसचे पेमेंट करून त्याची नागरिकाला पावती द्यावी. उर्वरित सर्व माहिती व संलग्न करवायचे डॉक्युमेंट आपण आपल्या वेळेनुसार नंतर कधीही ट्रॅक कॉमन रेकॉर्ड या टॅबमधून पूर्ण करू शकता. आणि खाली सूचना दिलेली आहे की वरीलप्रमाणे भरलेले अर्ज 1 महिन्यात पूर्ण न केल्यास ते अर्ज रद्द केले जातील. त्यामुळे ते 1 महिन्याच्या आत पूर्ण करावे. आणि अधिक माहितीसाठी व आपल्या लॉग इनला कॉमन फॉर्म या सर्व्हिसचे ॲक्सेस नसल्यास आपण आपले सरकार सेवा केंद्र हेल्पलाईन नंबर हा जो काही दिलेला आहे येथे कॉल करू शकतात. तर आपल्याला येथे सर्व्हिसमध्ये कॉमन फॉर्म असे सर्च करायचे आहे. तर आपण पाहू शकतात की इथे कॉमन फॉर्म त्याच्या खाली ट्रॅक कॉमन रेकॉर्ड असे 2 ऑप्शन आपल्याला पाहायला मिळते. तर कॉमन फॉर्म याच्यावर जर क्लिक केलं आपण तर आपल्याला इथे ह्या काही सेवा आहे, ह्या सेवा आपल्याला इथे दाखवल्या जात आहेत. तर यामध्ये ज्या काही सर्व्हिसेस देण्यात आलेल्या आहेत तर येथे आपण जर इन्कम सर्टिफिकेट म्हणजेच जे काही मिळकतीचे प्रमाणपत्र आपण ज्याला म्हणू, जर आपल्याला इन्कम सर्टिफिकेट काढायचं असेल तर आपल्याला त्या अर्जदाराची जी काही बेसिक माहिती आहे ही बेसिक माहिती आपल्याला इथे पूर्ण भरून घ्यायची आहे. त्याचे नाव टाकायचे आहे, जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे, गाव निवडायचं आहे. त्यानंतर इथे मोबाईल नंबर टाकून आपल्याला पुढे जायचे आहे. पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला त्या लाभार्थ्याचा फोटो घेऊन त्या अर्जाचे पेमेंट आपल्याला करायचे आहे. पेमेंट झाल्याच्या नंतर जी काही रिसिप्ट निघेल ती रिसिप्ट आपण त्या लाभार्थ्याला, त्या नागरिकाला देऊन टाकायची आहे. आणि तो जो काही अपूर्ण फॉर्म आहे हा अपूर्ण फॉर्म आपण यामध्येच सर्च केलं तर येथे ट्रॅक कॉमन रेकॉर्ड हा जो काही टॅब आपणास देण्यात आलेला आहे यामध्ये आपण तो पूर्ण करू शकणार आहे. आणि हा जो काही आपण भरलेला अर्ज आहे हा अर्ज आपल्याला 1 महिन्याच्या आत पूर्ण करून घ्यायचा आहे, नाहीतर तो अर्ज हा रद्द केला जाणार आहे. तर एक चांगलं एक असं अपडेट आपल्या जे काही महा ऑनलाईनचे सेंटर आपले असेल तर त्यासाठी ही एक नवीन सर्व्हिस यामध्ये ॲड झालेली आहे. तर आपल्या लॉग इनमध्ये ही जर सर्व्हिस दाखवत नसेल तर आपण हा जो काही टोल फ्री नंबर देण्यात आलेला आहे या टोल फ्री नंबरवर आपली जी काही बेसिक माहिती आहे ती बेसिक माहिती देऊन आपण ही सर्व्हिस आपल्या लॉग इनमध्ये ॲक्टिवेट करून घेऊ शकतात. तर हे होतं एक आपल्या सरकार सेवा केंद्राविषयी महत्त्वाचं असं एक अपडेट. भेटूया अशाच एका नवीन अपडेट नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.